सारे जहाँ से अच्छा पाकिस्तान हा. पाकिस्तानी सैनिकांनी प्रचंड अत्याचार सध्या पीओजेकेमध्ये चालवलेले आहेत. कारण पीओजेकेच्या लोकांना पाकिस्तानात राहायचं नाही. साधं पीठ आपण पाहतो ना, म्हणजे आटा, तो पाकिस्तानात जर 100 रुपये किलो असता तर यांना 400 रुपये किलो देतात. आता तर अशा बातम्या आहेत की काश्मीरी लोक दिसायला सुंदर असतात, तर हे सगळे पंजाबी सैनिक आणि पंजाबी गुंड पीओजेकेमध्ये लोकांच्या घरात घुसत आहेत. त्या माणसांच्या समोर त्यांच्या पोळीभाजीवरती बलात्कार करतात. की लोक रात्री निदर्शनं करतात तेव्हा त्या हातामध्ये मोबाईल घेऊन निदर्शनं करतात. मोबाईलचे जर लाईट लागला तर पाकिस्तानचे लोक त्या लाईटचा वेध घेऊन लोकांना मारत आहेत. लोकांना घाबरवून टाकायचं. पण आता ते घाबरत. भिकारिस्तान हे त्याची खरी ओळख आहे, जिहादिस्तान त्यांची दुसरी ओळख आहे, पाकिस्तान म्हणून त्यांची ओळखही आता पुसली गेलेली आहे. नमस्कार, प्रहार न्यूज लाईनच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर श्रावणी वाघ व्हिडिओग्राफर आहेत. गेल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बलुचिस्तानात सध्या चाललेल्या स्वातंत्र्याच्या हुंकाराबद्दल सांगितलं होतं. बलुचिस्तान स्वतंत्र व्हायला आता फार वेळ लागणार नाही. पण नुसता बलुचिस्तानच नाही तर पाकिस्तानात इतर ठिकाणीसुद्धा आगडोंब उसळलेला आहे. लोकांच्या जनक्षोभाचा आगडोंब उचललेला आहे. आपल्याला एक गाणं शिकवलं असतं बघा शाळेमध्ये, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे गाणं खरं म्हणजे मोहम्मद इक्बाल जे काश्मीरी कवी होते त्यांनी लिहिलेलं आहे. परंतु पाकिस्तानात या गाण्याचं वेगळं रूप गायलं जातं, सारे जहाँ से अच्छा पाकिस्तान हमारा. पण इंटरेस्टिंगली पाक ऑक्युपाईड जम्मू आणि काश्मीर म्हणजे पाकिस्तान अधिगृहीत जम्मू काश्मीर, म्हणजे पाकिस्तानने बळकावलेला जम्मू काश्मीर प्रांत जो आहे, काश्मीरच्या पश्चिमेला एक छोटीशी पट्टी आहे आणि त्याच्या डोक्यावरती गिलगिट बाल्टिस्तान हा त्याहून मोठा प्रांत आहे, त्याच्या 5 मोठा प्रांत आहे. त्या सगळ्या प्रांतामध्ये हे गाणं म्हटलं गेलं. आणि ते गाणं काय म्हटलं गेलं? सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, भारतीय आर्मी जिंदाबाद, अशा घोषणा पीओजेके म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीर त्यांचे लोक करतायत. आणि ते असे गाणं म्हणतायत म्हणून त्यांच्यावरती पाकिस्तानी सैनिक गोळ्या घालत आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी प्रचंड अत्याचार सध्या पीओजेकेमध्ये चालवलेले आहेत. कारण पीओजेकेच्या लोकांना पाकिस्तानात राहायचं नाही आहे. त्यांना आता पश्चात्ताप झालेला आहे की 1948-47च्या काळामध्ये जेव्हा पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं आणि आक्रमण करून त्यांनी भारताचा एक भूभाग तोडून घेतला, काश्मीरचा एक तृतीयांश काश्मीर त्यांनी तोडून घेतलं. तर तोडलेल्या काश्मीरला त्यांनी आझाद काश्मीर नाव दिलं. आणि भारताने काय केलं, भारत ते जिंकत असताना या नेहरू नावाच्या माणसाच्या खुळेपणामुळे, किंवा खुळेपणा होता का मुद्दाम तसं केलं होतं मला माहीत नाही, त्यांनी आपल्या सैन्याची आगेकूच थांबवली आणि युनोमध्ये गेले. युनोमध्ये का गेले तर त्यांच्या मैत्रिणीचा नवरा माउंटबॅटन त्यांनी सांगितलं की युनोत जा म्हणून. हे येडं युनोमध्ये गेलं. तेव्हापासून प्रश्न अजून लोंबकळतो आहे. पाकिस्तान त्या जागेवर बसलेला आहे बळकावून. आणि आता त्या लोकांना लक्षात येतं आहे की या पाकिस्तानने आपलं नुसतं शोषण चालवलेलं आहे. अहो काय होतं की पाकिस्तानामध्ये विजेची कमतरता आहे म्हणून सगळ्या नद्यांचे जे आहेत, नद्या आल्या की त्याच्यावरती ते विद्युत जनगृह बांधतात. आता विद्युतगृह बांधताना नद्या येतात कुठनं तर पीओजेकेमधनं. कारण सगळ्या हिमालयातनंच आलेल्या नद्या, हो, तर पीओजेकेमधनंच नद्या येतात. तिथनं वीज निर्माण होऊन ती जाते कुठे तर पंजाब आणि पाकिस्तानमध्ये. यांना देतच नाहीत. यांना वीज 5 किमतीने देतात. साधं पीठ आपण पाहतो ना, म्हणजे आटा, तो पाकिस्तानात जर 100 रुपये किलो असता तर यांना 400 रुपये किलो देतात. यांचं सगळं शोषण चालवलेलं आहे. आणि शोषण फक्त पैशाचं नाही. आता तर अशा बातम्या आहेत की काश्मीरी लोक दिसायला सुंदर असतात. आपण पाहिलेलं आहे, काश्मीरच्या लोकांमध्ये सौंदर्य अंगभूत आहे. तर हे सगळे पंजाबी सैनिक आणि पंजाबी गुंड पीओजेकेमध्ये लोकांच्या घरात घुसत आहेत. त्या माणसांच्या समोर त्यांच्या पोळीभाजींवरती बलात्कार करत आहेत. हे सध्या तिथे चालू आहे. लोक भयंकर भडकलेली आहेत. लोकांना पाकिस्तानात राहायचं नाही आहे. आणि त्यांनी आता त्याच्याकरता आंदोलनं चालवली आहेत. रावळकोट, तुमचं मुझफ्फराबाद ही त्याची राजधानी आहे सध्या त्यांची. तिथे सगळे मीरपूर या सगळ्या ठिकाणी प्रचंड दंगली पेटलेल्या आहेत. आणि दंगलीमध्ये निशस्त्र लोक आंदोलन करतात आणि त्यांच्यावर पाकिस्तानचे लोक गोळ्या झाडतात, बंदुकीने गोळ्या झाडतात, ज्याच्या वॉटर कॅनन म्हणजे पाण्याच्या कॅनननी मारा करतात, पण त्यांना मारतच चाललेत. अशा बातम्या आहेत की लोक रात्री निदर्शनं करतात तेव्हा त्या हातामध्ये मोबाईल घेऊन निदर्शनं करतात. मोबाईलचे जर लाईट लागला तर पाकिस्तानचे लोक त्या लाईटचा वेध घेऊन लोकांना मारत आहेत. लोकांना घाबरवून टाकायचं आहे. पण आता ते घाबरत नाही आहेत. त्यांनी तर सरळ सरळ सांगितले की आम्हाला भारतात सामील व्हायचं आहे, आम्हाला या दळभद्र्या देशात राहायचं नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानची शक्ल उडण्याकरता त्याची सुरुवात आता बलुचिस्तानात आधी होती आहे का पीओजेकेमध्ये आधी होती आहे, ही स्पर्धा चालली आहे. पण इथे गोष्ट थांबत नाही बरं का.
POJKच्या बाजूचा जो अफगाणिस्तानला लागून प्रांत आहे त्या प्रांताचं नाव आहे खैबर पख्तूनख्वा. पुश्तू म्हणजे पठाणांची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये ख्वा म्हणजे भूमी, पख्तूनख्वा म्हणजे पठाणांची भूमी. खैबर खंडीच्या पलीकडे ते असल्यामुळे खैबर पख्तूनख्वा, त्याला KPK म्हणतात. या ठिकाणच्या लोकांनी पण आंदोलन उभारलं आहे आणि ते म्हणले आम्हाला पाकिस्तानात राहायचं नाही, आम्हाला अफगाणिस्तानातच जायचं आहे. कारण मूळचे ते पठाण लोक आहेत. ते लोक पाकिस्तानात का आले तर ब्रिटिशांनी पठाणांच्याशी जो संधी केली त्याच्यामध्ये अर्धा पख्तूनख्वा कापून घेतला, तो अर्धा इकडे राहिला आणि पाकिस्तान तयार झाल्यामुळे तो पाकिस्तानकडे गेला. खरं म्हणजे हा अफगाणिस्तान जो संपूर्ण अफगाणिस्तान प्रांत आहे हा भारतीय हिंदूंचा प्रांत होता. गांधारी अफगाणिस्तानची होती. महाभारतात गांधारी जी आली, जो शकुनी आला, तो अफगाणिस्तानातनं आलेला आहे. परंतु तो आता त्यांच्याकडे गेलेला आहे आणि आता KPKच्या लोकांना पाकिस्तानात राहायचं नाही आहे. त्यांना उत्तरेला जो अफगाणिस्तान आहे तिथे एक ड्युरंड नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. त्यांनी ती सीमारेषा आखली म्हणून त्याला ड्युरंड लाईन म्हणतात. 1886मध्ये ती ड्युरंड लाईन तयार झालेली आहे. अफगाणिस्तानने सांगितलं ड्युरंड लाईन आम्ही मानत नाही, आमचे लोक दोन्हीकडे आहेत, ही सीमाच आम्ही मानत नाही. आणि आता तेहरीके तालिबान पाकिस्तान हा जो पक्ष आहे TTP, जो पाकिस्तानातला आहे बरं का, तालिबान ते आहेत पण पाकिस्तानातले पठाण, तर त्यांनी पाकिस्तानी सैनिकांचं शिरकाण अडवलं आहे. धडाधड पाकिस्तानी सैनिकांना ते मारत आहेत. पाकिस्तानी सैनिकांची बदली बलुचिस्तान आणि KPKमध्ये झाले की ते पळूनच जात आहेत, कारण तिथे गेलं की मरायचं हे त्यांना दिसतं आहे. त्यामुळे दहशतवाद चालू आहे, प्रचंड प्रमाणावर हल्ले चालू आहेत. आणि याच्यात भर म्हणून त्यांचा जो नेता होता इम्रान खान हा मूळ पठाण आहे. त्याचं पूर्ण नाव आहे इम्रान खान नियाझी. याच माणसाच्या काकाला जनरल नियाझींनी ढाक्यामध्ये शरणागती पत्करली होती. त्यामुळे नियाझी हे नाव पाकिस्तानात शिवीसारखं वापरलं जातं. म्हणून इम्रान खान स्वतःचं पूर्ण नाव कधीच सांगत नव्हता. इम्रान खानच नुसतं त्याचं नाव सांगितलं जायचं. तर त्या इम्रान खानला यांनी तुरुंगात टाकलं. त्याचा एक डोळा गेलेला आहे आणि आता तो मेलाच आहे की काय अशा अफवा पाकिस्तानात पसरल्या आहेत. त्यामुळे पठाण आणखीन बिथरले आहेत. KPKनी स्वतंत्र व्हायची तयारी चालवली आहे. पाकिस्तानमध्ये मुनीरला कळत नाही की कुठे आग विझवावी, जाईल तिथे आग लागली आहे. हे कमी म्हणून दक्षिणेला जो सिंध प्रांत आहे जिथे बिलावल भुट्टो आणि त्या लोकांची राज्य आहे, त्या सिंधी लोकांनीसुद्धा सिंधू देश चळवळ सुरू केली आहे. त्यांनासुद्धा राहायचं नाही. म्हणजे असं होईल येत्या 4-5 महिन्यामध्ये की पाकिस्तानामध्ये फक्त पश्चिम पंजाब हा बारकासा प्रांत राहील, जिथे राहोर, रावळपिंडी, इस्लामाबाद आणि मुलतान ही 4 शहरं आहेत आणि फैसलाबाद म्हणजे भावलपूर ही शहरं आहेत. ती सगळी शहरं राहील. बाकीचा पाकिस्तान संपूर्ण इकडे येईल. बरं, बलुचिस्तान गेला की पाकिस्तानची अर्थशक्ती संपते, कारण त्यांच्याकडे काहीच नाही आहे. शेती आणि हे शेती संपली आहे कारण भारताने सिंधू जल समझोत्याला रद्द केला आहे. त्यामुळे पाणी नाही आहे, पाणी नाही, अन्न नाही आणि ॲटॉमिक वेपन होते. आम्ही न्यूक्लिअर स्टेट, तर ते परवा आपण जो ऑपरेशन सिंदूर केला तिथे त्यांचे ते अण्वस्त्र साठाही नष्ट झाला आहे. भिकारिस्तान हे त्याची खरी ओळख आहे, जिहादिस्तान त्यांची दुसरी ओळख आहे. पाकिस्तान म्हणून त्यांची ओळखही आता पुसली गेलेली आहे. लवकरच आपल्याला कळेल की पाकिस्तानचे तुकडे तुकडे झालेले आहेत. एक एवढंसं पंजाब शिल्लक राहील आणि त्या पंजाबामध्ये 25 कोटी लोकं दाबून भरली जाईल. एक लक्षात ठेवा, ती लोकं भारतात घुसायला बघतील, एकालाही येऊ द्यायचं नाही, आले तर गोळ्या घालायच्या. एवढं मी आपल्याला सांगतो. ही चांगली बातमी आपल्यापर्यंत आणायची होती की पाकिस्तान आता फुटायला कसा लागलेला आहे आणि त्यांचा संबंध आता अनिष्ट चक्र सुरू झालेलं आहे. मुनीर पळून चालला आहे, शहबाज शरीफ पळून जाणं, हे सगळे पळून जातील, तिथे थांबायचे नाहीत. बघूया काय काय होतं ते. नवीन नवीन घटना होतील त्या मी आपल्यापर्यंत आणणारच आहे. तोपर्यंत आमची चॅनल बघत राहा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या परिवाराकडे तो शेअर करा. आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार, धन्यवाद, जय हिंद.